हॅलो मैत्री. थँक यू सो मच आजच्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल. तर आजचा जो आपला पॉडकास्ट आहे, आपण जसं बोललो की इट्स अबाउट यंगर किड्स आणि लहान मुलांचं संगोपन कसं करावं. तर त्याबद्दल आपण आजचं डिस्कशन करणार आहोत ॲज वी नो. तर तर तुझा जस्ट टू स्टार्ट ऑफ तुझा कसा एक्सपिरियन्स होता आत्तापर्यंतचा? आय थिंक तुझा 5-6 वर्षाचा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे इन टोटल. तर कॅन यू टेल अ बिट अबाउट की तुझा एक्सपिरियन्स कसा होता, की तू कुठल्या कुठल्या टाईपच्या एज ब्रॅकेटच्या मुलांबरोबर काम केलं आहेस? इफ यू कॅन टॉक अ बिट अबाउट दॅट. या सो मी आता US मध्ये गेले काही वर्ष काम करते, 2 ते 3 वर्ष झाले. आणि आय एम वर्किंग विथ किड्स फ्रॉम एज 3 टू 20. सो अख्खी पीडियाट्रिक रेंज, बट फक्त ओके. पीडियाट्रिक्समध्ये. सो मी मुलांबरोबरच काम करते. आणि इंडियामध्ये पण मी असंच मुलांबरोबर स्कूल्समध्ये किंवा दुसऱ्या क्लिनिक कपॅसिटीजमध्ये काम केलं होतं. ओके, नाईस. सो थँक यू सो मच तू आजच्या पॉडकास्टबद्दल मध्ये आल्याबद्दल आणि तुझं खूप खूप स्वागत. तर जस्ट टू स्टार्ट ऑफ विथ, मला एक इनिशियल तुला प्रश्न विचारायचा होता की आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये पण जेव्हा आपल्या घरी मुलं असतात, तर माझ्या घरी पण माझ्या 2 भाच्या आहेत. तर त्यांच्या पण कधी-कधी अशा गोष्टी होतात की नकळतपणे वी डू फ्यू थिंग्स की जे थोडा हार्मफुल असतात मुलांसाठी. सो आपण आपलं इंटेन्शन, आपला उद्देश चांगला असतो की मुलांचं चांगलं संगोपन व्हावं, की त्यांना चांगले इन्फॉर्मेशन मिळावी. पण कधी-कधी नकळत पण वी डू फ्यू थिंग्स विच आर हार्मफुल. तर तुझ्या एक्सपिरियन्समध्ये, तुझ्या माहितीमध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत का की जे पेरेंट्स नकळत करतात? त्यांचा इंटेन्शन, उद्देश चांगला असतो, पण त्याचा साइड इफेक्ट दुसरा होऊ शकतो. तसे कुठले एक्झाम्पल्स आहेत तुझ्या माहितीमध्ये? या सो आय थिंक की आत्तापर्यंतच्या माझ्या पूर्ण एक्सपिरियन्समध्ये मला असं वाटतं की पेरेंटल अटेन्शन इज ऑफ हम्म. अटमोस्ट इम्पॉर्टन्स. एस्पेशली पॉझिटिव्ह पेरेंटल अटेन्शन. सो आता इंडिया आणि US मध्ये थोडासा डिफरन्स आहेच आहे, कारण इंडियामध्ये न्यूक्लिअर फॅमिलीज कमी असतात, इकडे न्यूक्लिअर फॅमिलीज जास्ती असतात. बट वी लिव्ह इन बिझी वर्ल्ड्स अँड बिझी हम्म. लाईव्स. हम्म. सो त्याच्यामध्ये वी समटाईम्स आपल्याला जितकं पॉझिटिव्ह पेरेंटल अटेन्शन देता येतं मुलांना, दॅट इज आय थिंक ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स. ओके. Nothing compares to parental attention for kids as they are ओके. growing up, for emotional development, social हम्म. development, communication, हम्म. हम्म. सगळंच. So I think balancing busy lives, but हम्म. um, trying to incorporate lots of good positive parental attention for kids, हम्म. हे खूप महत्वाचं आहे. ओके. आणि आय थिंक हे जे तू म्हणालीस ना, पॉझिटिव्ह पेरेंटिंग, ते खूप लोक मे बी ऑलरेडी करतात त्यांच्या हं, मुलांबरोबर, बट दे मे नॉट बी नोईंग की त्याला पॉझिटिव्ह पेरेंटिंग असं म्हणतात. तर हं. असे कुठले स्पेसिफिक एक्झाम्पल्स आहेत का, किंवा कुठल्या ऍक्टिव्हिटीज जे म्हणजे पेरेंट्सने केले की दॅट क्वालिफाईज एज पॉझिटिव्ह पेरेंटिंग? आणि जस्ट अ फॉलोअप टू दॅट, अशा कुठल्या गोष्टी आहेत का की जे विच कॅन बी कॅटेगराइज ॲज नेगेटिव्ह पेरेंटिंग और नॉट सो मच पॉझिटिव्ह पेरेंटिंग? तर हं. ह्याच्याबद्दल तुझे काय एक्झाम्पल्स तू शेअर करू शकशील? Yeah. So I think in terms of positive attention, मुलं learn through play. Kids learn through play. A lot of ओके. times kids learn through play. हम्म. So especially younger age, school age, जेव्हा त्यांचा अजून इमॅजिनेटिव्ह प्ले ते करतायत, जेव्हा हम्म. लॉट्स ऑफ क्रिएटिव्ह वेजने तुम्ही त्यांच्यासोबत खेळू शकता, किड्स लर्न अ लॉट थ्रू प्ले. आणि प्ले म्हणजे इट डझंट हॅव टू बी की तुम्ही ते प्ले लीड करताय. यू आर नॉट लीडिंग द प्ले, यू आर लेटिंग द हम्म. चाइल्ड लीड द प्ले, and you're हम्म. taking a back seat. So what you can do हम्म. is you are encouraging expression. You're being curious about their inner world. um, हम्म. तुम्ही त्यांना प्रश्न विचारताय की त्यांच्या मनात काय चालू आहे, ते कसे हम्म. विचार करतायत. सो स्पेंडिंग some time of unstructured play with them, जिथे ओके. तुम्ही त्यांच्यासोबत खेळताय, can हम्म. be very, very important.
or very, ओके. very useful. राइट. And on the flip side of it, talking about things that we do in, when we are, again, the intention might be right, but it can look a little differently, is when you are, for example, when we're talking about positive parenting, um, से तुम्ही तुमच्या मुलाला प्रेज करताय, राइट? यू आर एनकरेजिंग देम और प्रेजिंग देम फॉर समथिंग दैट दे आर डूइंग वेल, बट यू आर डूइंग इट ऑन अ व्हेरी आउटकम बेस्ड ओके. अप्रोच. फॉर एक्झाम्पल, यू आर प्रेझिंग जेव्हा तेव्हा तो रेसमध्ये फर्स्ट आला, किंवा त्यांनी शाळेमध्ये खूप काहीतरी मोठं केलं, किंवा त्यांनी काहीतरी आउटकम अचीव्ह केला, किंवा त्यांनी त्याचं पझल फिनिश केलं, राईट? ओके. ॲज अपोज टू प्रेझिंग एफर्ट इन 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 ओके. दॅट एंटायर सिच्युएशन. सो इवन सेइंग की तू इंटरेस्टिंग. पझल खूप डिफिकल्ट होतं पण तू ट्राय केलंस, हां. is also positive attention and praise, or we're then not focused on outcome, we are focusing on effort. Interesting. I really like this point. कारण की I think what I'm understanding is that की पेरेंट्सनी त्यांनी एफर्टचं कौतुक केलं पाहिजे इन्स्टेड ऑफ की आउटकम काय आहे. किंवा बरोबर? हे डिफिकल्ट होतं पण तू ट्राय केलंस, शुड बी सेलिब्रेटेड, ॲज या. अपोज टू तू ते वॉट एव्हर ते करत होतास ते फिनिश केलंस. ओके. आणि मला सांग, म्हणजे खूप आय वॉन्ट, दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट तू म्हणालीस. मला कॅन यू टेल की ह्याचा ना म्हणजे छोट्या गोष्टींचं कौतुक करणं, की फक्त जो एफर्ट्स टाकले, ही जी गोष्ट आहे त्याचा लॉंग टर्म मध्ये कसा बेनिफिट होऊ शकतो त्या मुलाला, म्हणजे वेन दे ग्रो अप. या असं आहे का की दे आर लेस केअर्ड ऑफ ट्राईंग न्यू थिंग्स, की ह्याचं म्हणजे व्हॉट इज अ पॉझिटिव्ह इफेक्ट, की जेव्हा एक पेरेंट फक्त कौतुक करतो एफर्टसाठी इन्स्टेड ऑफ द आउटकम, तर त्याचे काय म्हणजे फ्युचरमध्ये फायदे होतात मुलांसाठी. Yeah, ektar it shows your child right from when you were at a very young age, की तुम्ही that as a parent you see them, you notice them, you are attuned to what their needs are, what they're trying to do. आणि ॲज दे आर ग्रोईंग अप, ह्याच्यामध्ये दे आर गोइंग टू लर्न की आय डोंट हॅव टू बी परफेक्ट ॲट एव्हरीथिंग दॅट आय डू. आय कॅन कंटिन्यू टू ट्राय थिंग्स अँड नॉट बी अफ्रेड ऑफ फेलिंग. और त्यांचं फ्रस्ट्रेशन टॉलरन्स पण इन्क्रीज होतं, राईट? देन दे आर नॉट बेसिंग देअर self-esteem or self-worth on या. achieving something, आउटकम्स. rather effort. या, आय थिंक दिस इज अन अमेझिंग पॉइंट. कारण की मी पण अशा खूप गोष्टी ऐकल्या आहेत, मे बी हल्ली ते कमी होत असेल बिकॉज ऑफ अवेअरनेस अँड ऑल, पण अशा गोष्टी पण आहेत जिकडे पेरेंट्स म्हणतात की जर तू पहिला आलास तर तुम्ही सायकल घेऊन देईन, किंवा जर तू पहिली आलीस तर मी तुला काहीतरी खेळणं घेऊन देईन. सो ऍज अगेन्स्ट दॅट जर पेरेंट्सनी म्हणाले की जर तू या गोष्टीचे एवढे एफर्ट्स केले तर मी तुला ते गिफ्ट घेईन. Yeah, सो किंवा जर तू तुमचं ट्राय कर. रिवॉर्ड इज बेस्ड ऑन एफर्ट्स. हा, ओके. Yeah, तू ओके. ट्राय कर. You don't have to achieve it for you to get my positive या. attention. Effort is Yeah. enough. And that should be an honest effort. I think that's a different perspective. It's a small shift, मी म्हणेन, Yeah. पण it has this small shift has a big reward at the end. की जर तुम्ही ज्या मुलाला म्हणताय की तुझं आउटकम जे आहे की तुला जे बक्षीस मिळणार आहे, जर तुझ्या एफर्ट्स वर आहे इन्स्टेड ऑफ द आउटकम, तर दॅट इज, आय Yeah. थिंक, इट इज मोर रिवॉर्डिंग इन द लॉंग टर्म. हा फारच Yeah. खूप खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे हा. Yeah. आणि मला अजून एक प्रश्न होता की जेव्हा आपण म्हणालो की अबाउट लाईक नेगेटिव्ह पेरेंटिंग अननोईंगली, तर असं पण बऱ्याच वेळेला होतं की आजकालच्या ह्याच्यामध्ये कसं होतं की दोन्ही आई आणि वडील दोघेही नोकरी करतात Mhm. थ्रू आउट द वीक. सो मे बी दे गेट जस्ट एक शनिवार किंवा रविवार जेव्हा ते फ्री असतात आपल्या मुलांबरोबर. Mhm. तर मग असं होतं की आता मी आठवडाभर बिझी होतो, आम्हाला तेवढा वेळ देता नाही आला मुलांसाठी, तर शनिवार यावर आपण स्पेंड करू त्यांचं क्वालिटी टाइम. पण त्यामुळे कधी काय काय होतं की ते फक्त लाड पुरवले जातात. Mhm. सो तुझ्याप्रमाणे व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ स्पेंडिंग क्वालिटी टाइम विथ द किड्स, की असं नाही व्हायला पाहिजे की फक्त वीकेंडला वेळ मिळतो म्हणून आता चला आपण ओढायला नको, फक्त आपण लाडच पुरवू, फक्त त्यांना खाऊच आणून देऊ, फक्त चॉकलेट्स आणून देऊ.
Yeah. So what is the right definition of spending good time or quality time with the kids? Yeah, I think when you think about positive attention or spending time with your kids, the Mhm. goal is undivided attention without distractions. सो असं नाही की तुम्ही त्यांच्यासोबत बसलाय पण साईडला फोनवरती मीटिंग किंवा साईडला फोनवरती रिप्लाय करताय. दे Mhm. वी आर ट्राईंग टू गिव्ह देम अनडिवायडेड अटेन्शन अँड दॅट डझंट हॅव टू बी मटिरियलिस्टिक. म्हणजे असं नाही की अटेन्शन म्हणजे आपण बाहेर जाऊन खेळणंच विकत घेतलं किंवा आपण बाहेर जाऊन अम, कुठेतरी खायला गेलो. दॅट इज ऑल ग्रेट. दॅट इज स्टील आय मीन एव्हरी चाइल्ड लव्स दॅट. बट इट कुड ऑल्सो बी तुम्ही घरी बसून त्याच्यासोबत त्याला हवं ते खेळताय, तिला हवं ते खेळताय. पझल, इमॅजिनेटिव्ह प्ले, बसून तुम्ही एनिथिंग दॅट दे वॉन्ट टू डू, विच इज सिम्पल, इझी. इट डझंट हॅव टू बी गोईंग आउट, इट डझंट हॅव टू बी गेटिंग थिंग्स फॉर देम. Hmm. Just your presence and undivided attention. Hmm. Okay. सो इट डझंट हॅव टू बी की तुम्ही बाहेर जाऊन खूप काहीतरी मोठं Hmm. करताय किंवा Hmm. तुम्ही त्याचे लाड पुरवताय इन अ वे. Hmm. बट Hmm. प्ले टाईम, आय कॅनॉट स्ट्रेस प्ले टाईम विथ किड्स. आय थिंक दॅट इज Yeah. सो इम्पॉर्टंट. करेक्ट. आता जस्ट ते हे म्हणाले, आता मला आठवलं की माझी जी भाची आहे ना, तर ती आय थिंक आता 5 वर्षाची होईल. तर माझ्या आईने, तिच्या आजीने, वी गॉट अ स्मॉल गेम ऑफ सिक्वेन्स. आता ते दोघे बसून खेळतात. त्यामुळे या, काय होतं की तिला तो एक ग्रेट. टाइम पण त्यांना मिळतो आजीबरोबर स्पेंड करण्यासाठी, आणि परत या, त्यांची ती डेव्हलपमेंट पण होते की त्या गेम या, मध्ये हा सिक्वेन्स आहे की असं असं आपण हॅव टू थिंक लॉजिकली. आय थिंक इट्स अ मल्टी रिवॉर्डिंग एक्सरसाइज की जेव्हा तुम्हाला वेळ पण स्पेंड करता येतोय तुमच्या घरच्यांबरोबर, आणि ऍट द सेम टाइम डेव्हलपमेंट पण होतीये या, लॉजिकली म्हणा, किंवा जस्ट इमॅजिनेटिव्ह तू म्हणालीस या. अँड आय त्याप्रमाणे वुड पण. अँड आय वुड स्ट्रेस ऑन तुम्ही यू आर नॉट लीडिंग दॅट प्ले, यू आर लेटिंग द किड लीड दॅट प्ले. या. यू आर नॉट टेलिंग देम व्हॉट टू डू, दे आर टेलिंग यू व्हॉट टू डू. ओ, ओके. ओके. सो फॉर एक्झाम्पल, जर का तुम्ही तुम्ही जे काय करताय त्याच्यामध्ये तुम्ही नाही त्याला सांगत आहे की इट्स नॉट अ लर्निंग, इट्स नॉट, यू आर नॉट टीचिंग देम एनिथिंग. यू आर जस्ट being present and giving your undivided attention to let them lead you. ओके. सो दे गेट द फिलिंग की दे आर ड्रायव्हिंग और दे आर They टेकिंग are द driving इनिशिएटिव्ह. it. They are driving ओके. it. They are showing you their skills. They get the opportunity to be in control. A lot of times kids are, I mean, most of their day kids are not in control. This gives them, some time of their day where you're not या. leading. You're letting them lead. या. दॅट्स अमेझिंग. राईट. आणि मला सांग की आता आपण जे म्हणतोय की द पेरेंट शुड स्पेंड मोर टाइम, पर्सनल टाइम मुलांबरोबर. तर ह्याचं असं काय, इज देअर अ बाउंड्री टू इट? कारण की इन टुडेज वर्ल्ड वी ऑल्सो वॉन्ट की जे मुलगा की मुलगी आहे, दे शुड ऑल्सो बी इंडिपेंडेंट. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर त्या मुलाला सवय लागली की ते आई बरोबर किंवा वडिलांबरोबरच टाइम स्पेंड करतायत, आणि फॉर सम रिझन द पेरेंट हॅज टू गो आउट फॉर सम वर्क आणि पेरेंट अवेलेबल नाहीये, Yeah. तर इन दॅट केस द लाईफ ऑफ द किड शुड नॉट स्टॉप. Yeah. ठीक आहे. सो असं व्हॉट इज द बाउंड्री की जिकडे आता म्हणतो की ठीक आहे, हा मी इतका वेळ तुझ्याबरोबर स्पेंड केलाय, बाकीचा वेळ तू स्वतः खेळ, ट्राय टू बी इंडिपेंडेंट. Yeah. तर व्हॉट इज द एक्झॅक्ट बाउंड्री तिकडे, आणि व्हॉट आर द वेज ऑफ डुईंग इट, की ऍट द सेम टाइम यू आर नॉट हर्टिंग द किड, पण यू आर मेकिंग देम अंडरस्टँड की हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तर ह्याच्याबद्दल तू काय शेअर करू शकशील? Yeah, encouraging independence is as equally important as आपण जेव्हा त्यांच्यासोबत डेडिकेटेड पॉझिटिव्ह टाइम स्पेंड करतोय. हम्म. बट दे आर नॉट एक्सक्लुझिव्ह ऑफ इच अदर. तुम्ही you can make sure की in your day you're spending at least some time with the kiddo, and the other time they're doing things that encourage their independence. आणि हे पण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींनी पण करू शकता. म्हणजे right from helping them learn how to put their clothes on, put their shoes on,
You don't have to rescue them from those small Hmm. skills that they're doing. You can Hmm. absolutely encourage independence in those times, Hmm. but you can there's a balance between both. Uh, Children do need some dedicated time from parents with attention, that we say, and there are other times when you can absolutely encourage independence, and Okay. those can be from very small things too. um, आणि दिस स्टार्ट्स व्हेरी यंग ॲक्च्युली. आता आपण मुलं डे केअरला पण जातात, स्कूलमध्ये पण जातात. दॅट इज ऑल्सो एनकरेजिंग इंडिपेंडन्स. ओके. गॉट इट, गॉट इट. आणि मला सांग की आपण हे जे म्हणतोय की वी एनकरेज इंडिपेंडन्स, तर आय एम अज्युमिंग की जसं मुलाचं वय वाढतं तसं ते प्रपोर्शन पण आय थिंक चेंज होत असेल, की लहान एकदम त्याला मूल लहान असतं तेव्हा द अमाऊंट ऑफ टाइम स्पेंट विथ पेरेंट्स तो जास्त आहे कम्पेअर्ड या, टू इंडिपेंडन्स टाइम. बट या, ॲज द किड ग्रोज ओल्डर अँड ओल्डर, की या. आय थिंक दॅट स्विचेस, राईट? Yeah, and there are phases, right? There are phases that this kid is going to go through. की छोट्या असताना थोडंसं जास्ती अटेन्शन लागतं ॲज कम्पेअर्ड टू ॲज यू आर ग्रोईंग ओल्डर, ॲज देअर इंडिपेंडन्स ग्रोज, दे वॉन्ट टू डू थिंग्स बाय themselves then. There is हां. there's a phase when they're 4, when they want to do everything by themselves, when they will say मी करतो, मलाच करायचंय, मी करणार नाही मी. But this is a part of growing up. This is a part of them, wanting करेक्ट. independence, learning how to do things by themselves. But there is a very strong, when I say positive attention or parent attention, they need that attention to feel safe, to feel secure, to form a very close attachment to their parents. That doesn't mean that they are not independent or they will not learn to be independent. Secure attachment means that a child feels की मी माझ्या आई-बाबांकडे मला काहीही लागलं तर जाऊ शकतो, but I can also go explore the world and come back to them. इंटरेस्टिंग. राइट. सो म्हणजे तुम्ही बाहेर हे बघायला गेलात तर इट लुक लाईक, तुम्ही जर का प्लेग्राऊंडवरती गेलात तुमच्या मुलाला घेऊन, तर द किड इज विलिंग टू एक्सप्लोर की माझ्या आजूबाजूला काय आहे, वाईल कमिंग बॅक ॲज टू देअर पेरेंट्स एज अ सिक्युअर बेस. की या. आय नो यू आर ॲक्चुअली खूप. हिअर, आय नो यू एक्झिस्ट, आय या. एम गोइंग टू एक्सप्लोर अँड कम बॅक. या. करेक्ट. तू ऍक्च्युली खूप छान सांगतेस, कारण की हा जो पॉइंट तू म्हणालीस ना की सिक्युरिटी इन दॅट सेन्स, तर मग असं बऱ्याच वेळेला असं होतं की काही मुलं ते घाबरतात की जर मी काही मिस्टेक केली आणि जर मी बाबांना जाऊन सांगितलं तर मला ओरडा बसेल. या, ऍज अगेन्स्ट दॅट वेन यू से सिक्युअर, इट मीन्स दॅट की जरी मी मिस्टेक केली तर आय एम नॉट स्कॅर्ड की मी जर घरी येऊन सांगितलं मला ओरडा बसेल. या. तर फ्रॉम अ पेरेंट स्टँड पॉइंट हाऊ कॅन दे मेक शुअर की जे रिलेशन आहे द किड इज फिलिंग सिक्युअर, की काही पण झालं जरी त्याने मिस्टेक केली, काही पण तो व्हॉट एव्हर झालं तरी पण द किड इज secured enough कि he can come and tell the parent. So what can parents do in that to cultivate that? Yeah. So, um, discipline किंवा setting boundaries and connection are not exclusive to each other again, right? So you can be connected to your kid while holding firm boundaries. So a lot of times kids, after making a mistake, want to make sure that you still love me despite the fact that I made a mistake. So inculcating ki you can make mistakes and that doesn't change my love and connection for you, but I will still be holding firm boundaries around it. म्हणजे इट इज ओके टू फील मॅड अँड आय अंडरस्टँड की तुला राग आला. हाऊएव्हर, हिटिंग इज नॉट ओके. आय विल मेंटेन दॅट while continuing to say that this doesn't decrease my love for you in any way. So there's a difference between setting boundaries for feelings हा. versus behaviors. राईट. You're not म्हणजे तू म्हणतेस punishing की feelings. चुका चालतील पण चुकीचं बिहेवियर नाही चालणार.
तू चूक कर चालेल, पण चुकीचं बिहेवियर ते मी टॉलरेट नाही करणार. इज दॅट समथिंग व्हॉट यू आर ट्राइंग टू? Yeah, or difference between feelings and behaviors. It's okay. हम्म. I understand की तुला राग आला होता. That is not unnatural. That is not normal. Yeah, as kids, as adults, all of us get mad. But हम्म. it is my responsibility as a parent to make sure that you know that hitting is not okay. You can feel mad. Yeah. I Yeah. understand you feel mad. That is Yeah. completely So understandable. throwing things is not But accepted, की मला throwing things रागात मी is फेकून दिलं काहीतरी. हां, हम्म. तुला राग आलाय हे कम्प्लिटली अंडरस्टँडेबल आहे. मला तुला ते करायचं नव्हतं. मी म्हटलं की तुला करायला लागेल. तुला राग आला. येस, अंडरस्टँडेबल. हम्म. बट हिटिंग इज नॉट ओके. Throwing things is not okay. So we are not हम्म. punishing feelings, or हम्म. we are not setting boundaries for feelings. We might हम्म. set boundaries for behaviors. या इंटरेस्टिंग. आणि मला सांग की हे हे जे एक्सप्रेशन आहे रागाचं किंवा कुठल्या पण फ्रस्ट्रेशनचं, ते लहान मुलं बऱ्याच वेळेला आपल्या पेरेंट्सचं कॉपी करतात. जेव्हा ते बघतात की आपल्या घरचे मोठे जे आहेत ते अशा पद्धतीने रिॲक्ट करतायत, कळत न कळत ते पण त्या गोष्टी ते मे बी दे ट्राइंग टू कॉपी दॅट अननोईंगली. Yeah. तर मग आय थिंक या केसमध्ये ती पेरेंट्सची पण तेवढी आय थिंक रिस्पॉन्सिबिलिटी येते ना, की इफ आय डोंट वॉन्ट माय किड्स टू थ्रो थिंग्स when he or she is angry, then I should not do it. कारण की लॉट ऑफ थिंग्स जे मुलं कॅप्चर करतात इज थ्रू वॉचिंग, थ्रू ऑब्झर्विंग. तर Yeah. हाऊ इज दॅट इम्पॉर्टंट की पेरेंट्सचं जे बिहेवियर इन फ्रंट ऑफ किड्स, तर ते किती महत्वाचं होतं या सिनारिओमध्ये? Yeah, it is very important. I mean, they learn by watching us, right? They're learning by watching how we are behaving and what we are doing. So modeling coping or modeling regulation for yourself is important in times, even when you are trying to discipline them. Even if you are trying to communicate that something was not okay, doing it in a way that models ki I can hold my calm while I am angry is important. They watch and learn. They learn through adults around them. They learn through seeing की तुम्ही एकमेकांसोबत कसे इंटरॅक्ट करताय. तू तू तुम्ही चिडलात की तुम्ही कसे वागताय. हे ते सगळं बघतात. सो यू आर ट्राइंग टू मॉडेल की मी चिडलं असो तरी मी काम राहू शकतो, किंवा मी चिडले असेन तरी मी स्वतःला रेग्युलेट करू शकते. ओके. आय थिंक हाच एक तो संस्काराचा पण हाच एक मुद्दा आहे की संस्कार आपण असे शिकवत नाही इनडायरेक्टली. इट इज थ्रू ऑब्झर्वेशन, की जे माझे बाबा करायचे ते मी करतो. आता फॉर एक्झाम्पल आमच्या घरी लहानपणापासून माझे आई आणि बाबा दिवा लावायचे संध्याकाळी. पण दे नेव्हर टॉट मी की तू दिवा लावायचा, पण ते बघून बघून मी शिकत गेलो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. वॉच अँड लर्न. एक्झॅक्टली. आणि मला सांग की ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग सांगतेस तू, म्हणून आय जस्ट हॅव अ फॉलोअप ऑन दिस, की आता हा रिस्पेक्ट जे म्हणतो आपण की रिस्पेक्ट, यू शुड रिस्पेक्ट एल्डर्स, यू शुड रिस्पेक्ट पीपल फ्रॉम डिफरंट बॅकग्राऊंड. तर हा जो रिस्पेक्ट आहे हा पण आपण घरूनच शिकतो. की जर फॉर एक्झाम्पल घरी मोठ्यांचा तरी वाद झाला आई वडिलांचा, तर हाऊ दे टॉक टू इच अदर, दॅट इज ऑल्सो हाऊ द किड अब्झॉर्ब्स. की जर आई की बाबा एकमेकांची उद्धटपणे बोलतायत किंवा दे आर डिसरिस्पेक्टिंग, तर तेच गुण मुलांमध्ये पण येऊ शकतात. तर मग त्या इज दॅट ट्रू फर्स्ट ऑफ ऑल? आणि सेकंड ऑफ ऑल की असं असेल तर मग व्हॉट इज द बेस्ट वे की आपण फॉर पेरेंट्स, की जर आपण रिस्पेक्ट दाखवला इवन इफ वी डोंट अग्री, तर आपण इफ यू आर नॉट फायटिंग डिसरिस्पेक्टफुली, तर दॅट इज हाऊ द किड इज गोइंग टू लर्न. Yeah, I mean, they watch and learn is true. आणि ते त्यांच्या they're like sponges, right? Little kids as they're growing up are like sponges. So ते त्यांच्या अराउंड सराउंडिंग मधलं सगळं अब्झॉर्ब करणार आहेत, वॉट एव्हर दे सी अँड लर्न. सो शोईंग यू सो घरी जर का जे काय ते बघत असतील, दे कुड बी अब्झॉर्बिंग दॅट इन्फॉर्मेशन and making sense of it in their own way. I will also say ki child behavior is not in isolation. म्हणजे ते असं नाही आहे की it exists in isolation. It is a mix of different factors. It's a mix of their environment, of what is going on in their environment. म्हणजे घरी काय चालू आहे,
काही चेंजेस झाले का घरी मध्येच, की आजी आजोबा राहत होते आणि आता सडनली निघून गेले, किंवा नवीन सिबलिंग आहे का, दॅट इज सच अ माइलस्टोन इन देअर लाईफ, किंवा घरी स्ट्रेस चालू आहे का, दॅट अफेक्ट्स बिहेवियर. देन देअर ओन टेम्परामेंट अफेक्ट्स बिहेवियर. म्हणजे थोडासा जेनेटिक कंपोनंट त्याच्यामध्ये असतो, की आता just the genetic dice roll of things, right? So करेक्ट. if someone, a kid could be, just innately have a more sensitive temperament or a more energetic personality. And then there are parenting factors. So parent factors, म्हणजे how you are, how you are engaging with them. All of these three things then create behavior patterns. It doesn't exist in isolation. So it's a combination of a lot of things which results in the behavior of the kid. Yeah, it is behavior patterns are a mix of these three things usually. Environment मध्ये काय चाललंय, तुम्ही कसे बॉर्न आहात इनेटली, आणि मग पेरेंट फॅक्टर्स मध्ये काय चाललंय. ओके. ओके. आणि जसं तू म्हणालीस की तू अमेरिकेत पण तुझ्या क्लायंट्स आणि लहान मुलांशी काम केलेस आणि तुला भारतामध्ये पण एक्सपिरियन्स आहे. तर तुला अशा कुठल्या गोष्टी आढळल्या का की ज्या अमेरिकन पेरेंट्स दे डिफर इन टीचिंग द किड्स अगेन्स्ट द इंडियन पेरेंट्स, की अशा कुठल्या गोष्टी आहेत की इन टर्म्स ऑफ से डेव्हलपिंग इंडिपेंडन्स किंवा फ्रॉम अ कम्युनिकेशन स्टँड पॉइंट, फ्रॉम अ डिसिजन मेकिंग स्टँड पॉइंट, तर अशा कुठल्या गोष्टी आहेत जे इंडियन पेरेंट्स शिकू शकतात मे बी फ्रॉम द वेस्टर्न पेरेंट्स आणि वाईस वर्सा. तर असं तुझं काही एक्झाम्पल्स आहेत विच यू कॅन डिस्कस? Yeah, I think both ways there are, I think we do some things as Western culture, we do some things really well, and then as Eastern, our culture, we do things really well. Something to learn from here, I would say, is I think ithe emotional expression is encouraged, as opposed to in Indian culture, sometimes emotional expression is not encouraged as much, अप्रिशिएटेड. is not as appreciated. Yeah. So ithe you are कॅन यू गिव्ह एन एक्झाम्पल encouraged. ऑन दॅट? म्हणजे इंडियामध्ये किंवा कल्चरली वी आर मोर इन्क्लाइंड टू से थिंग्स लाईक एवढं काय झालं त्यात रडायला, इतका काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे तो, किंवा गुड गर्ल्स गुड बॉयज डोंट क्राय, और मुलगी आहेस का रडायला. This is, we do a little more of this than how parenting works here, where emotional expression just generally is not as criticized. So I think that Okay. is something we could learn. And this goes for parenting too. Your kid is more likely to accept the boundaries that you're setting if they feel validated and if they feel connected to you. So emotional validation किंवा emotional connection helps them understand what you are saying and doing better. आणि एक थिंग जी मला जाणवली आहे की वेस्टमध्ये जे पेरेंट्स असतात ते मुलांना शिकवतात निर्णय कसे घ्यायचे. अगेन्स्ट भारतामध्ये किंवा एशियामध्ये पेरेंट निर्णय घेऊन टाकतात मुलांसाठी. Yeah. तो मे बी एक डिफरन्स आहे की वेर यू आर टीचिंग द किड हाऊ टू टेक डिसिजन्स वर्सेस ऍक्च्युअली टेकिंग डिसिजन्स ऑन देअर बिहाफ. Yeah. तुझा पण हे ऑब्झर्वेशन आहे का? हाऊ इज इट फॉर यू? That is also true. And that is also, I think, culturally ithe individualistic culture ahe, so they are taught to have their opinions and talk about their opinions and advocate for themselves, as opposed to इंडियामध्ये जिथे कलेक्टिव्हिस्टिक कल्चर आहे, त्यामुळे आपल्यासाठी खूप लोक आसपास असतात पण डिसिजन्स घ्यायला, as opposed to ithe जेव्हा it's only so many people around you, Yeah. so you are taught to make decisions a little earlier. But that also can be encouraged. I mean, you can definitely encourage your kids to make decisions, or
not be afraid of making decisions, Got it. despite the fear of it could be wrong, but that's okay, we can handle that. Yeah, got it. आणि जस्ट द अदर साइड ऑफ इट, की अशा कुठल्या गोष्टी आहेत जे इंडियन पेरेंट्स चांगल्या करतात, जे मे बी बाकी लोक शिकू शकतील, और समथिंग दॅट वी नीड टू लाईक अक्नॉलेज अँड अप्रिशिएट ऑफ इंडियन पेरेंट्स? Yeah, I think there is some beauty in bigger families. I think the children strive for connection and attention. And just एक खूप अमेझिंग एक्सपेरिमेंट होतं. It's called the Still Life experiment. You can look it up on YouTube. स्टिल फेस का स्टिल लाईफ? Still Face experiment, sorry. स्टिल फेस, ओके ओके. Still Face experiment, जिथे they show कि it shows how much kids are picking up cues from adults around them. So त्याच्यामध्ये एक आई they've shown a mother who is interacting with a baby, आणि for 2 minutes the mother is expressionless आणि एकदम quiet आणि stoic in a way, and you can visibly see the distress on the baby's face when the mother is expressionless and stoic. So the beauty of having more people around you in Indian families is that if parents are busy, or if parents don't have the capacity to, there are so many people around you that can still Yeah. give you that engagement. As Correct. compared to here, when there are nuclear families, you are more likely to depend on mom and dad, and that's it. Yeah. Right? So I think the beauty of having bigger families and people around you is that there are so many people in your surroundings to Correct. get that from. या, पण तुला असं पण वाटतं का की बिकॉज ऑफ दॅट, कारण की खूप लोक जेव्हा घरामध्ये असतील, आजी आजोबा आहेत, आई वडील आहेत, बाकी पण लोक आहेत, तर त्यामुळे कधी कधी कळत न कळत द किड इज गेटिंग ओव्हर प्रोटेक्टेड, की जर एक तर कोण ओरडला माणूस, तर दुसरा माणूस लगेच धावत की नाही ओरडू नकोस किंवा समजवायला. तर त्याचा एक साइड इफेक्ट होऊ शकतो की वी आर मे बी ओव्हर प्रोटेक्टिंग द किड. या, ओव्हरप्रोटेक्टिव्ह केव्हा कधी कधी इट क्रिएट्स कन्फ्युजन. So when it comes to setting limits or setting boundaries, I think we should really let the parents take the rein on it. कारण sometimes the kid just feels confused की आई बाबा काहीतरी सांगतायत, बट आजी आजोबा काहीतरी वेगळं सांगतायत, मग मी कोणाचं ऐकणार आहे किंवा कोणाचं, who am I supposed to listen to exactly? So I think it creates a little more confusion when there are too many people telling you too many different things. So within bigger families, everyone should be following parents' lead on what they want to do with their kid. आणि हे पण बघितलं हल्ली, आणि इट इज व्हेरी कॉमन की ग्रँडपेरेंट्स पण दे गेट ओव्हर प्रोटेक्टिव्ह और टू सम एक्सटेंट ओव्हर इन्व्हॉल्व पण, की त्यांना भरवायचं पण आहे लहान मुलाला, त्यांना झोपायला पण झोपणं हे पण करायचंय. सो तुला वाटतं की इव्हन इन दॅट केस की समवेअर एक ते ओव्हर इन्व्हॉल्वमेंट होऊन जाते नकळत, पण त्यामध्ये पण पेरेंट्स वरती शुड अगेन फॉल बॅक ऑन द पेरेंट? Yeah, the fallback decisions would always be mom and dad, and all the other members in the family following mom and dad's lead on how to do things. I think more than anything मला असं वाटतं की it just creates confusion for the kids. त्यांना मग कळत नाही की consistency is very important when you're young, right? So consistent boundaries and consistent expectations, or for them to know, to be able to predict, like predictability is also important, की मला माहिती आहे हे either बरोबर आहे किंवा नाही आहे, but there is no confusion in between that. Correct. And this also, I think this affects when suppose आता मुलं आजी आजोबांकडे राहायला गेली
आणि मग परत घरी आली आणि मग थिंग्स आर व्हेरी डिफरंट इन बोथ हाऊसेस. हम्म. देन देअर हम्म. शुड बी अ व्हेरी क्लिअर बाउंड्री ऑफ व्हॉट दॅट लुक्स लाईक. ओके, गॉट इट. आणि सो जेव्हा ही मुलं मोठी होत जातात तेव्हा बिकॉज ऑफ द एज वी आर लिव्हिंग इन टुडे, की जेव्हा आता ग्लोबल एक्सपोजर आहे, मुलं बाहेर गावी जातात, दे गो टू अ डिफरंट लँड टू स्टडी और कामानिमित्त पण. सो टू प्रिपेअर द किड फॉर दॅट ग्लोबल एक्सपोजर, अशा कुठल्या गोष्टी आहेत का जी पेरेंट्स आपल्या मुलांना शिकवू शकतो? लाईक इट कुड बी लाईक इन्क्लुसिव्हिटी और मे बी रिस्पेक्टिंग पीपल फ्रॉम डिफरंट बॅकग्राऊंड. सो या लहान वयापासून अशा कुठल्या टॉप 3-4 गोष्टी आहेत का ज्या आपण शिकू शकतो मुलांना, सो दे आर प्रिपेअर्ड फॉर ग्लोबल एक्सपोजर इन द लॉंग रन? Yeah, inclusivity, I mean, that is that is definitely something you can encourage. So Mm-hmm. that means that we are accepting of, different people, different cultures. We are Mm-hmm. tolerant of different people's opinions, different Mm. people's way of doing things. Something else that again you can foster छोट्या मुलांमध्ये is um, the the काय म्हणतात त्याला, the fear, not being afraid of making mistakes, or not being Mm-hmm. afraid of failure. So thinking of, even as a young kiddo, it's Yeah. okay to make mistakes, and we make mistakes. Yeah. Normalize making mistakes. Mm-hmm. Normalize not being good at something the first time that you do it. Mm-hmm. That also encourages independence or their ability to interact with people around the world. Got it. Got it. So that I would say can be very helpful as they're Yeah. growing older. आणि स्किल वाईज असे कुठले स्किल्स तू म्हणशील का, की बिकॉज नाव यू हॅव वर्क इन इंडिया, इन द US, तर स्किल वाईज अशा कुठल्या स्किल्स आहेत का जे लहानपणापासून आपण मुलांना शिकवू शकतो किंवा एनकरेज करू शकतो, की त्या ज्या स्किल्स फ्युचर मध्ये पण फायदेमंद होतील? Yeah, I mean, त्याच्यामध्ये you can say being able to interact with people. That is a skill that या. we will need as we grow older. सगळ्यांनाच लागतं, सगळ्या एज ग्रुप्सला लागतं. So being able to interact with people in a way that they feel confident in, that can be very important. आणि more than anything मला असं वाटतं की uh, not being afraid to try, मेक डिसिजन्स. या. not being या. afraid to like to try things, या. encouraging bravery, encouraging exposing themselves to little uncomfortable things so that they get used to being in that space and it Yeah, doesn't feel and I think as that also ties into like decision making, right? Hmm. कारण की when you're not scared of doing something, त्यात हा पण एक फायदा होतो की now you can make decisions bravely, Yeah. right? तर मग अशा कुठल्या गोष्टी आहेत का की लहानपणापासून पेरेंट्स करू शकतात that will instill की आपण we can make decisions very Yeah. bravely? Yeah, or I would say small gentle exposures ना, म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी. फॉर एक्झाम्पल, इफ दे आर स्केर्ड ऑफ डुईंग समथिंग इन पर्टिक्युलर, से तुम्ही बाहेर गेलात आणि खूप मोठी घसरगुंडी आहे, खूप मोठी स्लाईड आहे आणि ते म्हणतात नाही मला नाही जायचं, मला नाही जायचं, विच इज व्हेरी नॉर्मल ॲज अ लिटल किड. सम किड्स आर मोर जस्ट टेम्परमेंट वाईज more adventurous than others, but saying की मी इथे आहे and we will try, or जर का पूर्ण स्लाईड खूप अवघड आहे तर ठीक आहे, आपण हाफवे जाऊयात, आपण फक्त 4 पावलं त्याच्यावरती चढूयात, बस तेवढंच करूयात, नेक्स्ट टाइम आपण अजून करू शकतो. सो स्मॉल जेंटल एनकरेजमेंट दॅट वी कॅन डू हार्ड थिंग्स, you are capable of doing hard things, can go a very long way. Yeah. Yeah, I was actually, I think it was a video or reel ज्याच्यामध्ये असं होतं की the parent is actually making the kid order food for everyone in a hotel. त्यामुळे ते Yeah. काय म्हणतात की मुलांना
they learn memory की सगळ्यांना काय काय गोष्ट हवी आहे. Then they Yeah, learn how to communicate to the waitress or the person. So yeah, they know they have to make sure everyone gets the food. So they are becoming responsible. So एक yeah, छोटी exercise of ordering food for everyone on the table is also very it's a task which is teaching them a lot of things. yeah, yeah. And they're engaged. Yeah. They're not passively sitting there, right? You are actively Mm-hmm. engaging them in Yeah. whatever that you're doing. They're Correct. participating. So that, Yeah. yeah, I think Okay. that, and you can do Yeah. this as a little, right from a little infant also. You can talking to an infant, uh, or helping them engage with you can go a long way. Yeah. So you said skills मध्ये तू म्हणालीस की the fear of not making mistake was one. Hmm. दुसरं होतं decision making होतं, how to Yeah. enable the kids. आणि तिसरं will you also say की public speaking is another skill that needs to be taught from an early age? Yeah, that's it. That is very similar to being able to interact with people around you. Mm-hmm. So Yeah. not being afraid of talking to people, or not being Mm-hmm. afraid of speaking up in a crowd. Yeah. This will also come with practice. So the more you practice something, the easier it gets, right? Correct. So Hmm. helping to do that right from when they are in school, Yeah. growing up, Makes can sense. be helpful. Yeah. Mm-hmm. आणि so now that we are living in the age of technology, Yeah. तर असं पण खूप प्रत्येक घरामध्ये अगदी हल्ली व्हायला लागले की जो वापर आहे गॅजेट्सचा किंवा फोनचा किंवा आयपॅडचा दॅट इज इन्क्रीजिंग अ लॉट की फॉर एक्झाम्पल भरवायला पण फोनच लागतो की कार्टून बघितल्याशिवाय काही काही मुलं जेवत पण नाहीत. Hmm. सो वेअर विल यू से वी शुड ड्रॉ अ लाईन मे वी कॅनॉट से की त्यांना बिलकुलच टेक्नॉलॉजी द्यायला नाही पाहिजे, Yeah. but at the same time it should not be a की over bombardment of phones or iPads. तर व्हॉट इज द राईट बाउंड्री की आपण जेव्हा म्हणतो की ठीक आहे आता एवढा वापर ठीक आहे पण ह्याच्या पुढे मला आय नीड टू कंट्रोल द यूज ऑफ डिव्हाइस फॉर माय किड. Yeah. Yeah. Yeah, I mean, we live in a digital world. त्यामुळे not cutting off screens completely is very, very, very hard. आता तर स्कूल्समध्ये पण खूपदा स्क्रीन्स यूज करतात किंवा टेक्नॉलॉजी इज अराउंड अस सो मच. But you know, just being aware of how much time is spent, what kind of content we are consuming, और मॉनिटरिंग की तुम्ही एक्झॅक्टली काय दाखवताय ऑन द स्क्रीन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट. बट मिनिमल स्क्रीन टाईम, आय मीन ॲटलिस्ट अर्ली इयर्समध्ये मिनिमल टू नो स्क्रीन टाईम इफ पॉसिबल. अँड ग्रोईंग अप आय वुड ऑल्सो से की नॉट युझिंग स्क्रीन टाईम ॲज अ क्रच फॉर रेग्युलेशन. म्हणजे देर throwing a tantrum, so putting a screen in front of their face, or continuous screen exposure for regulation, that might not be a very good idea. सो असं Okay. नाही की तू Yeah. चिडलायस तर मी तुला Yeah. स्क्रीन दाखवणार आहे, सो दॅट यू नो समटाईम्स इट्स नीडेड. अँड आय हॅव अ लॉट ऑफ सिम्पथी अँड अ लॉट ऑफ एम्पथी फॉर पेरेंट्स. Yeah. It's not easy. It's really Yeah. not easy. But yeah, if possible, then not depending on screens for regulation. Got it. Interesting. Yeah, I think we're coming to the end of this discussion. There, I think it was a pretty informative discussion from my side. पण are there any other things say you would like to share with the audience की जे त्यांच्या घरात लहान मुलं आहेत, की जे नवीन पेरेंट्स आहेत, तर फॉर देम डू यू हॅव एनी टिप्स or do you want to suggest anything जे आपण ऑलरेडी कव्हर नाही केलं आतापर्यंत? Um, not really. I would say that, kids don't come with a manual of how Hmm. of how Yeah. what they need exactly. So
go easy on yourself too. It's hard in this world, Mm-hmm. juggling so many things together. So Mm-hmm. I would say it's Okay. always a trial and error process. Um, Yeah. that's okay. Every kid is Yeah. different. They need different things, and they don't come with a manual. So we kind of Correct. figure out as we go. Yeah. Interesting. येस, थँक यू सो मच. आय थिंक आपण खूप चांगले चांगले पॉइंट्स कव्हर केले. मला तर खूप आय थिंक आवडलं तुझं डिस्कशन ऑर द वे यू वर नरेटिंग फ्यू थिंग्स. सो आय रिअली लाईक्ड ऑल द पॉइंट्स. सो थँक यू सो मच वन मोर टाइम. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? तुला कसं वाटलं? This was great. I mean, I think there's so हम्म. many thoughtful, um, हम्म. appropriate to the world that we are living या. in, या. discussions. And yeah, I'm very passionate about this. So I think this या. was this was great. अमेझिंग, अमेझिंग. अँड इवन फॉर द ऑडियन्स की ज्यांना पण काही क्वेश्चन्स असतील, इफ दे वॉन्ट एनी रिसोर्स, तर आपण मैत्रीचं ईमेल ॲड्रेस और कॉन्टॅक्ट आपण टाकू डिस्क्रिप्शनमध्ये. यू कॅन रीच आउट टू हर एनी टाइम. शी विल बी हॅपी टू हेल्प you guys. But thank you so much for listening, and thank you, Maitri, once again. And we Thank hope to see you. you soon. Thank you for having Thank you. me.